महाराणा प्रताप हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहेत, पण आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 गोष्टी ज्या त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित असतील आणि आय बेट शेवटचा मुद्दा तुम्हाला नक्कीच सरप्राईज करेल. महाराणा प्रताप एक अत्यंत शक्तिशाली आणि कुशल योद्धा होते, पण त्यांचा भाला हा 80 किलोचा होता आणि ते 207 किलो वजनाचा पूर्ण युद्ध पोशाख म्हणजेच कवच, भाला, ढाल आणि तलवार वापरत होते. विचार करा, एवढं वजन घेऊन ते युद्ध लढायचे. सोबतच महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात झालेल्या हल्दी घाटी युद्धानं इतिहास घडवला. या युद्धानं मुघल साम्राज्यात एक मोठा धक्का दिला आणि महाराणा प्रताप भारतीय इतिहासात एक महान योद्धा म्हणून ओळखले गेले. आणि महत्वाचं म्हणजे महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याबद्दल सगळ्यांनाच माहितीये, पण एका युद्धात चेतकनं 26 फूट उंचीचं पाणी पार केलं, ज्यामुळे महाराणा प्रताप यांना धोका टाळता आला होता. सोबतच मुघलाईच्या काळात सुद्धा महाराणा प्रताप यांनी कधीही मुघल साम्राज्याची अधीनता स्वीकारली नव्हती. त्यांनी आपल्या राज्य आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणं निवडलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्य आणि जनतेसाठी सर्व काही त्यागलं. त्यांनी आपल्या राजवाड्यातून बाहेर पडणं पसंत केलं, जेणेकरून ते आपल्या लोकांसोबत राहू शकतील आणि त्यांच्यासाठी लढू शकतील. आणि जेव्हा महाराणा प्रताप यांनी राजवाडा सोडला तेव्हा त्यांच्यासोबत हजारो लोहार त्यांच्या सोबत आले, जे त्यांना अत्यावश्यक शस्त्र पुरवत होते. या लोहार समाजाला आज गाढिया लोहार म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला याबद्दल माहित होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.